नमस्कार. मी जाहीर हुसेन अप्पाला जमादार. मला जावेद या नावाने हातकणंगल्यामध्ये ओळखलं जातं. मी इलेक्शन 2025 नगराध्यक्ष नगरपंचायत हातकणंगले याकरिता नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज सादर केलेला आहे. जवळपास आपल्याला माहिती आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं आहे की काय काय इथं गावामध्ये अवस्था होती, काय काय झालं आणि काय काय होणार आहे. तर आता ते विषय न बोलता मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो, जर मी नगराध्यक्ष झालो तर मी जे करणार ते तुम्हाला जाहीरपणे सांगतो. मी माणसाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्या तिन्ही गरजा पहिला पूर्ण करेन. तुम्ही म्हणशीला की अन्न वस्त्र निवारा या गरजा तुम्ही कशा पूर्ण करणार, तर सुदैवानं हातकणंगल्यामध्ये हातकणंगले नगरीच्या चारही बाजूला एकही भाग आज शिल्लक नाही की जिथे इंडस्ट्री एरिया नाही आहे. की सर्वप्रथम आमच्या गावची जितकी बी बेरोजगार सुशिक्षित तरुण आहेत त्या सर्वांचे बायोडाटा घेईन, त्या सर्वांच्या हाताला काम देईन आणि यांना रोजगार दिल्यामुळे काय होईल, अन्न वस्त्र हा विषय निघून मार्गी निघेल. आणि जो निवारा जो विषय आहे, शासनाच्या GR प्रमाणे आधी एखाद्या माणसाकडे 500 स्क्वेअर फूट जरी जागा नसेल तर अशा माणसाला ही घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्याची शासनाचा GR आहे. म्हणजे जागा असणार तर बांधता येईलच, पण ज्याच्याकडे जागा नाहीये अशा व्यक्तीला घर बांधून देण्याची व्यवस्था मी नक्की केली. यामुळे अन्न वस्त्र निवारा हे 3 प्रश्न निघून जातील. आता काय मी इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर लगेच हातकणंगल्यात काय विवाद होणार नाही. म्हणजे एवढं नक्की की हातकणंगल्याच्या विकासामध्ये आहे त्यामध्ये काय बाधा येणार नाही. हा यामध्ये पदोन्नती होईल, यामध्ये वाढेल, पण याच्यापेक्षा काही होणार नाही एवढेही नक्की माझ्याकडून ग्वाही आहे. तसेच तुम्हाला सांगायचं झालं तर विकासाच्या बाबतीत जर झालं तर आता हा आपल्या मूलभूत ज्या गरजाबरोबर आता आपल्या गावाच्या ज्या समस्या आहेत, रस्ता आहे, पाणी टंचाई, आपल्याला गटर म्हणा, स्वच्छता म्हणा किंवा भटकी कुत्री म्हणा, अशा अनेक समस्या आहेत समजलं. तर याचा ऑप्शन माझ्याकडे कसा आहे तुम्हाला सांगतो. मी ज्या दिवशी निवडून येतोय त्याच्यानंतर हे ताबडतोब 5 दिवसाच्या आतमध्ये हा प्रश्न मार्गी लागतात. तर तुम्ही म्हणता ते कसं, मी अपेक्षा आहे, मी कुठल्याही माणसाच्या उमेदवाराला बांधला गेलेला उमेदवार नाही आहे. त्यामुळं एखाद्या पक्षाला जर मला विलीन करून घ्यायचं झालं तर सर्वप्रथम मला या हातकणंगले गावच्या समस्या त्यांना सोडवून देतोय हे पहिला मला त्यांना लिहून द्यावं लागेल. आणि असं जर ते माझ्या नियम आणि अटी मान्य केलं तर मग मी तो पक्ष कोणताही असो मी त्यांच्याबरोबर जाऊ शकतो. तर ह्या बऱ्याच हातकणंगलेच्या जे काही प्रॉब्लेम आहेत ते मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवले धरून देईल ही मी गवाही देतो. आणि आपण बेहतर जाणकार लोक आहे, अपक्ष आहे, अजून चिन्ह मिळालेलं नाही. मला शासनाकडनं जवळपास 26 तारखेला चिन्हाचं वाटप होईल आणि त्यानंतर मला वाटतं 4 दिवस मी आपल्या तुमच्या सेवेत येऊ शकतोय किंवा प्रचार करू शकतोय. आता सुदैवाने मला वाटतं की मला नागरिक चिन्ह मिळेल. मी प्रथम अर्ज भरल्यामुळे आणि नगराध्यक्ष पदाकरता मी एकच अपक्ष असल्यामुळं मला खूप सारे की बाबा मला पहिलं नागरिक चिन्ह मिळेल. आणि याच्यानंतर काय होईल, 4 दिवसामध्ये मी तुम्हाला माहिती शारीरिकदृष्ट्या अपंग पण आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचीन न पोहोचीन मी काही सांगू शकत नाही, परंतु एवढं नक्की की तुमच्यापर्यंत मी कशाही परिस्थितीत पोहोचणार हे नक्की. मग ती माझी प्रचार यंत्रणा असेल, तुम्ही लवकरच बघशीला. एकदा माझं चिन्ह फायनल होऊ दे, मी चिन्ह फायनल झालं की हमखास मी तुमच्या जागे आहे तुमचा आशीर्वाद घ्यायला. तुमचा आशीर्वाद मला देण्याकरता तयार ठेवा. मी आपल्या सेवेसाठी तयार आहे. नमस्कार.